मोफत भांडी, शिलाई मशीन, ताडपत्री, पंचायत समितीच्या या सर्व मोठ्या योजनेचे अर्ज भरणे सुरू झालेले आहेत. पण फॉर्म कुठे भरायचा, कसा भरायचा, शेवटची तारीख निघून जाण्यापूर्वी हा व्हिडिओ तुम्ही सेव्ह करून ठेवा. आता पंचायत समिती योजनेअंतर्गत सर्वांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. तर आता विविध भागांमध्ये ग्रामीण भागातील नागरिकांना, महिलांना आणि शेतकऱ्यांना वस्तू किंवा साहित्याचे वाटप इथं केले जात आहे. याची यादी, एकत्रित लिस्ट आपण इथं पाहणार आहे. सर्वप्रथम महिला आणि बालविकास विभाग महिलांसाठी, ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि रोजगार सुरू करण्यासाठी खालील वस्तू जे की इथं त्यांना 75 ते 90% सबसिडीमध्ये दिल्या जात आहे. यामध्ये काही प्रमाणामध्ये मोफत देखील इथं देण्यात येत आहे. यामध्ये सर्वप्रथम येते शिलाई मशीन. शिलाई मशीन जे यामध्ये घरबसल्या शिवणकाम करण्यासाठी, व्यवसाय सुरू करण्यासाठी शिलाई मशीन त्याला देण्यात येते. याचप्रमाणे पिठाची गिरणी, महिलांना घरगुती व्यवसाय सुरू करण्यासाठी इलेक्ट्रिकल जी काही छोटीशी पिठाची गिरणी देखील या योजनेच्या अंतर्गत इथं देण्यात येत आहे. याचप्रमाणे मसाला कापड मशीन, घरगुती मसाला व्यवसाय सुरू करण्यासाठी. याचप्रमाणे बचत गटातील साहित्य, त्याचप्रमाणे महिला बचत गटांना व्यवसाय वाढवण्यासाठी अंतर्गत कर्ज देखील या योजनेच्या अंतर्गत इथं देण्यात येते. आता ही जी योजना आहेत तर कोणकोणत्या योजना आहेत, तर आता पंचायत समिती योजनेअंतर्गत भरपूर योजना सुरू झालेल्या आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहे. यानंतर येते कृषी विभाग शेतकऱ्यांसाठी. आता या योजनेसाठी अर्ज कसा करायचा हे देखील आपण खाली पाहणार आहे. फॉर्म कुठे भरायचा आहे, कुठे नेऊन द्यायचा आहे, कधीपर्यंत तुम्हाला या वस्तू इथं मिळतील. यामध्ये शिलाई मशीन असेल, पिठाची गिरणी असेल, ताडपत्री असेल, भांडी असेल, हे तुम्हाला कुठे मिळणार आहे. याचप्रमाणे ताडपत्री योजनेसाठी शेतकऱ्यांना शेतमाल झाकण्यासाठी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी. याचप्रमाणे बॅटरी चालक म्हणजे एक फवारणी पंप देखील इथं तुम्हाला पंचायत समिती योजनेअंतर्गत इथं मिळत आहे. शेतीसाठी लागणारे अवजारे, यामध्ये खुरपी आहे, त्याचप्रमाणे जे काही छोटे मोठे साहित्य अवजारे आहेत ते त्यांना पंचायत समिती योजनेअंतर्गत इथं मिळत आहे. शेतातील पाणी नेण्यासाठी PVC किंवा जे काही पाईप संच त्यांना इथं देण्यात येत आहे. यानंतर जनावरांचा चारा, गवत कापण्याची जे काही मशीन आहे, कटर मशीन देखील इथं देण्यात येते. याचप्रमाणे समाज कल्याण विभाग मागासवर्गीय आणि गरीब नागरिकांना इथं यामध्ये SC असेल, ST असेल, BPL मधील जे काही लाभार्थी आहेत तर अशांना सायकल असेल, गवंडी कामगाराची अवजारे असेल, सुतार असेल, यांना पेटी देण्यात येते. त्याचप्रमाणे पत्र्याची पेटी असेल, कच्च्या घरावर जे काही टाकी, प्लास्टिक, त्याचप्रमाणे ताडपत्री, लोखंडी पत्रे, हे त्याचप्रमाणे सायकल, गरीब कुटुंबातील जाण्यासाठी विद्यार्थ्यांना सायकल. तर हे जे अशा वस्तू आहेत हे पंचायत समिती योजनेअंतर्गत इथं मिळत आहे. आता कोणत्या जिल्ह्यात योजना सुरू झालेल्या आहेत तर फॉर्म कसा भरायचा आहे हे देखील आपण इथं पाहणार आहे. दिव्यांग कल्याण विभाग अपंग व्यक्तींसाठी. आता बांधकाम कामगारांना जे काही फिरण्यासाठी स्वावलंबन, यामध्ये 5% राखीव निधीतून काही खालील गोष्टी मिळतात. यामध्ये 3 चाकी सायकल, हाताने चालवण्याची सायकल, बॅटरी चालवण्यासाठी 3 चाकी सायकल. याचप्रमाणे आता सायकल त्यांना मिळते. तर काही मध्ये यंत्र देखील इथं हँडिकॅपांना इथं देण्यात येते. यानंतर पशुसंवर्धन विभाग, यामध्ये शेळी मेंढी 3 ते 5 शेळ्या आणि 1 बोकड आता वाटप केले जाते, जे की अनुदान स्वरूपामध्ये पंचायत समितीमध्ये. आता दुधाळ जनावरे, यामध्ये गाय असेल, म्हैस असेल, खरेदीसाठी अर्थ सहाय्य त्यांना देण्यात येते. यामध्ये कुक्कुटपालनासाठी 1 महिन्या वयाच्या 50 ते 100 कोंबड्या पिल्ल्यासह वाटप खाद्य देखील इथं देण्यात येते. आता हे जे संपूर्ण योजना आहेत हे पंचायत समिती योजनेअंतर्गत इथं सुरू झालेले आहेत. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. या सर्व वस्तू दरवर्षी बदलू शकतात. असं नाही की म्हणजे यावर्षी मिळाल्या हेच वस्तू पुढच्या वर्षी देखील इथं मिळेल. यामध्ये बदल देखील होऊ शकते. माझा अर्ज मंजूर झाल्यानंतर साहित्य घेईन अशी जे काही तुम्हाला इथं ग्रामसेवकाकडे अर्ज सादर करावा लागतो. पंचायत समितीच्या वस्तू आणि साहित्य वाटप हे सरसकट मिळत नाही. आता जे की यामध्ये पात्र ठरतील लाभार्थी या अटीमध्ये, तर यांनाच या योजनेचा लाभ इथं मिळणार आहे. तर मुख्य पात्रता आणि याचे जे काही अटी कोणकोणत्या आहेत, तर ग्रामीण भागातील रहिवासी, अर्जदार व्यक्ती संबंधित पंचायत समितीच्या अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागातील म्हणजे पंचायत समितीचा रहिवासी असणे आवश्यक आहे. आता जर तुम्ही बाहेरील शहरी गावातील म्हणजे शहरी भागातील असेल तर अशांना लाभ इथं मिळणार नाही. आता दारिद्र्य रेषेखालील कुटुंब, आता काही प्रमाणामध्ये जे काही खेड्यातील शहरी भागामध्ये गेले तर अशांना देखील लाभ मिळू शकतो, शहरी भागातील कुटुंबांना देखील. याचप्रमाणे ज्यांचे कुटुंबाचे दारिद्र्य रेषेखालील यादीत नाव आहेत त्यांना
या योजनेमध्ये प्राधान्य इथं देण्यात येते. त्याचप्रमाणे अल्पभूधारक असेल व सीमित शेतकरी असेल ज्यांच्याकडे कमी शेती आहे, 2 हेक्टरपेक्षा कमी आहे, अशा शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजना यामध्ये ताडपत्री, पंप अशा योजनेचा लाभ इथं देण्यात येते. कास्ट कॅटेगरी, आता पंचायत समिती बजेटमधील काही टक्के निधी विशिष्ट प्रवर्गासाठी राखीव असते. यामध्ये आता मागासवर्गीय, अनुसूचित जाती SC असेल, अनुसूचित जमाती असेल, ST असेल, प्रवर्गातील नागरिकांना स्वतंत्रपणे निधी असतो. यामुळे त्यांना वस्तू लवकर मिळतात. आणि महिला व बालविकास, ग्रामीण भागातील गरीब महिला, विधवा याचप्रमाणे आता बचत गटातील सदस्य अशांना शिलाई मशीन, पिठाची गिरणी अशांना प्राधान्य इथं देण्यात येते. दिव्यांग व्यक्तीसाठी पंचायत समिती योजनेतून अंतर्गत यामध्ये निधीपैकी 5% हा जो निधी आहे ते दिव्यांगांना इथं राखीव असतो. यामध्ये 3 चाकी सायकल असेल, व्हीलचेअर असेल, त्याचप्रमाणे अपंग व्यक्तींना जे काही वस्तू इथं दिल्या जातात. तर आता यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र, लोकांकडे ही कागदपत्र असणे आवश्यक आहे, तरच तुम्हाला योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. आता यामध्ये लाभ मिळवण्यासाठी सर्वप्रथम तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे आणि रेशन कार्ड. यामध्ये BPL असेल तर खूपच चांगले. रहिवासी दाखला तुम्हाला यामध्ये लागणार आहे ग्रामपंचायतीचा. यानंतर उत्पन्नाचा दाखला लागणार आहे. या वर्षाचा, चालू वर्षाचा तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागणार आहे. कास्ट सर्टिफिकेट, जातीचा दाखला. आता ज्यांनी कोणाला कास्टमधून जर फॉर्म भरला तर तुम्हाला इथं प्राधान्य देण्यात येते. जर कास्ट सर्टिफिकेट असेल, जातीचा दाखला, तर ते द्या. आता कोणाकडे जातीचा दाखला नसेल किंवा घर टॅक्स पावती नसेल तर अशाने 7/12 किंवा 8 तुम्हाला इथं लागणार आहे. शेतकऱ्यांसाठी 7/12 शेतकऱ्यांसाठी इथं लागणार आहे. दिव्यांगांसाठी अपंग प्रमाणपत्र इथं लागणार आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर तुम्ही ग्रामीण भागातील राहणारे गरीब किंवा शेतकरी, कष्टकरी, मागासवर्गीय किंवा गरजू महिला असाल तर तुम्हाला पंचायत समिती योजनेअंतर्गत मोफत वस्तू योजनेचा लाभ घेता येईल. तर लगेच अर्ज करा. आता यासाठी या जिल्ह्यांमध्ये अर्ज सुरू झालेले आहेत. तर यामध्ये वाशिम, यवतमाळ, अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली झाल्यानंतर भंडारा, गोंदिया, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. यानंतर इथे आता पंचायत समिती योजनेअंतर्गत मोफत वस्तू वाटप आणि साहित्य वाटप इथं सुरू झालेले आहेत. याचे फॉर्म देखील इथं सुरू झालेले आहेत. तर लगेच अर्ज करा. ऑफलाईन देखील तुम्हाला अर्ज इथं करता येणार आहे. योजनेची माहिती फॉर्ममध्ये तुम्हाला इथं देण्यात येते. आता काही भागांमध्ये, आता मोठमोठ्या शहरांमध्ये ग्रामपंचायतीला भेट द्या. सर्वात आधी तुमच्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आणि तिथल्या ग्रामसेवकाला, संगणक ऑपरेटरला इथं भेटायचं आहे. आता हे जे योजना आहेत तर हे विविध जिल्ह्यांमध्ये सुरू राहते. आता असं नाही की सर्व जिल्ह्यात योजनेचे फॉर्म स्वीकारले जातील. काही जिल्ह्यांमध्ये अर्ज सुरू राहते, काही जिल्ह्यांमध्ये अर्ज सुरू राहत नाही. फॉर्म जो आहे तुमचा अचूक फॉर्म इथं तुम्हाला भरायचा आहे. तर यामध्ये तुम्हाला आता भरायचं आहे. यामध्ये वैयक्तिक माहिती, अर्जदाराचे पूर्ण नाव व्यवस्थित भरा आधारनुसार. याचप्रमाणे पत्ता, ॲट पोस्ट, तालुका, तुमचा जिल्हा, मोबाईल नंबर. आता तुमच्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे तोच मोबाईल नंबर इथं द्यायचा आहे. आता जातीचा प्रवर्ग म्हणजे कास्ट कॅटेगरी तुम्हाला इथं सिलेक्ट करायची आहे. उदाहरणार्थ SC असेल, ST असेल, OBC असेल, ओपन असेल, हे अचूक भरायचे आहे. योजनेचे नाव, आता तुम्हाला नक्की वस्तू कोणती घ्यायची आहे. यामध्ये शिलाई मशीन आहे, पिठाची गिरणी आहे, ताडपत्री आहे. आता शेतकऱ्यांसाठी, त्याचप्रमाणे गरीब कुटुंबातील नागरिकांसाठी, महिलांसाठी वेगवेगळ्या योजना आहे. आता तुम्हाला ज्यासाठी अर्ज करायचा आहे ते तुम्हाला इथं लिहायचं आहे. वार्षिक उत्पन्न, आता तुम्हाला उत्पन्नाचा दाखला यासोबत तुम्हाला इथं जोडायचा आहे. आवश्यक कागदपत्रे जे की इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे इथं तुमच्याकडे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे. याचप्रमाणे तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे. बँक पासबुकचं पहिलं पान लागणार आहे. त्यामध्ये तुमचा फोटो, IFSC कोड, बँक अकाउंट नंबर व्यवस्थित दिसायला हवा. यानंतर रेशन कार्डवर तुमचे नाव असणे आवश्यक आहे. तहसीलदार, यामध्ये तुम्हाला चालू उत्पन्नाचा दाखला इथं लागणार आहे. याचप्रमाणे ग्रामपंचायतीचा रहिवासी दाखला लागणार आहे. कास्ट सर्टिफिकेट म्हणजे तुमचा जातीचा दाखला, SC ST जे की OBC असेल तुमच्या कॅटेगरीनुसार तुमचा जातीचा दाखला लागणार आहे. यानंतर शेतकऱ्यांसाठी जर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे 7/12 असणे आवश्यक आहे. दिव्यांग जर व्यक्ती असेल तर अशांकडे हँडिकॅप प्रमाणपत्र म्हणजे तुमचे अपंगाचे प्रमाणपत्र इथे तुम्हाला लागणार आहे. आता अर्ज कुठे आणि कसा करायचा आहे
ग्राम जे काही सेवकाची सही घेतल्यानंतर फॉर्म भरून कागदपत्र जोडल्यानंतर त्यावर तुमच्या गावातील ग्रामसेवकाची सही शिक्का घेऊन ठराव घेणे आणि काही योजनेसाठी ग्रामसभा ठराव किंवा यामध्ये मंजुरी दिली जाते. तर आता हा जो योजना आहे ती तुम्ही पंचायत समितीकडे नेऊन द्यायचा आहे. आता यामध्ये टीप, जर अर्ज तुम्ही यामधून केलेला असेल पोचपावती घ्यायला विसरू नका. पंचायत समिती योजनेअंतर्गत तुम्हाला हा जो अर्ज आहे ते तुमच्या जे काही पंचायत समिती जिथं आहे तिथं नेऊन तुम्हाला हा अर्ज इथं सबमिट करायचा आहे. तर डेमोसाठी तुम्हाला एक अर्ज तुम्हाला देतो या पद्धतीने. तर आता या पद्धतीने अर्ज इथं राहणार आहे. यामध्ये पंचायत समिती योजना वर्ष 2026 प्रति मान्य गट विकास अधिकारी BDO, याचप्रमाणे पंचायत समिती इथं तुमचा जे काही तालुका असेल तालुका लिहा, त्याचप्रमाणे इथं जिल्हा लिहा. आता पंचायत समिती वैयक्तिक लाभार्थ्यांच्या अंतर्गत इथं तुम्हाला टाकायचं आहे. यानंतर उदाहरणार्थ तुमची शिलाई मशीन आहे, ताडपत्री आहे, भांडी आहे, ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. वैयक्तिक माहिती आता तुम्हाला इथे भरायची आहे. अर्जदाराचे पूर्ण नाव, जे की तुमचे पूर्ण नाव आधारप्रमाणे इथं भरा. यानंतर पित्याचे नाव भरायचे आहे. जर तुमचं लग्न व्हायचं राहिलेलं असेल तर तुमच्या वडिलांचं नाव टाका. लग्न झालेलं असेल तर पतीचं पूर्ण नाव ते तुम्हाला व्यवस्थित टाकायचं आहे. यानंतर इथे आपलं ॲट पोस्ट टाकायचं आहे, तालुका टाका, जिल्हा टाका, तुमचा पिनकोड इथं टाकायचा आहे. यानंतर तुमचा मोबाईल नंबर, आधार क्रमांक, रेशन कार्ड नंबर इथं तुम्हाला न चुकता व्यवस्थित टाका, जेणेकरून तुमचा अर्ज इथं रिजेक्ट होणार नाही. यानंतर इथं तुम्हाला तुमच्या जातीचा प्रवर्ग SC आहे, ST आहे, OBC आहे, ओपन आहे हे तुम्हाला इथं टाकायचं आहे. OBC असेल तर OBC टाका, SC असेल तर SC टाका, ओपन असेल तर ओपन टाका. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न इथं तुम्हाला टाकायचं आहे की किती आहे तुमचं. दारिद्र्य रेषेखालील BPL आहेत का, असेल तर होय ऑप्शनवरती क्लिक करून इथं हो करा, नसेल तर नाही करायचं आहे. याचप्रमाणे BPLमध्ये असेल तर तिथं क्रमांक इथं टाकायचा आहे. यानंतर अर्जदार अपंग म्हणजे दिव्यांग आहे का, असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. येतं असेल तर हो करायचं आहे, नसेल तर नाही करा. यानंतर येते आता हवे असलेल्या साहित्याचा तपशील म्हणजे योजनेचे नाव. आता तुम्हाला जे काही अर्ज करायचं आहे तर आता योजनेचं नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे. यानंतर मागितल्या साहित्याचे नाव, कोणती वस्तू तुम्हाला हवी आहे ते टाकायचं आहे. आणि अर्जदाराचे प्रतिज्ञापत्र म्हणजे हमीपत्र तुम्हाला मी याद्वारे असे जाहीर करतो की जर शेतकरी भरत असेल तर करतो किंवा महिला भरत असेल तर करते, असे जे काही असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. वरील दिलेल्या माहिती पूर्णपणे सत्य आणि बरोबर आहे. मी यापूर्वी पंचायत समिती योजनेचा कोणताच योजनेचा लाभ घेतलेला नाही. माझी माहिती खोटी आढळल्यास माझा अर्ज रद्द करण्यात यावा याची मला जाणीवपूर्वक आहे. यानंतर दिनांक, स्थळ, ग्रामपंचायतीचा शिफारस दाखला तुम्हाला सोबत जोडायचा आहे. तर या पद्धतीने तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढला तरी चालणार आहे. यानंतर आता तुम्हाला हे चेकलिस्ट म्हणजे हे डॉक्युमेंट्स त्या अर्जासोबत जोडून द्यायचे आहे. आधार कार्डचं जे काही झेरॉक्स, त्यानंतर रेशन कार्डची झेरॉक्स, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला ग्रामपंचायतचा, जातीचा दाखला तुमचा, बँकेचं पासबुकची झेरॉक्स, 7/12/8 जे काही शेतकरी असेल तरच तुम्हाला इथं लागणार आहे, अन्यथा लागणार नाही. आणि तुमचं जे काही अपंगाचं प्रमाणपत्र म्हणजे हँडिकॅप सर्टिफिकेट. आता पंचायत समिती योजनेअंतर्गत मोफत वस्तू आणि साहित्य वाटप इथं सुरू झालेले आहेत. तर आता फॉर्म भरताना हे 7 चुका तुम्हाला इथे टाळायच्या आहे. तर यामध्ये 7 चुका कोणते टाळायचे आहे? अपूर्ण किंवा चुकीचे नाव, यामध्ये जेणेकरून आधार कार्डवरचे नाव, रेशन कार्डवरचे नाव आणि फॉर्ममध्ये दिलेले नाव हे तुमचे बरोबर असणे आवश्यक आहे. आता आधार कार्डवर नाव जसे तसेच तुम्हाला ते फॉर्मवर टाकायचे आहे, जेणेकरून तुमचा फॉर्म इथं रिजेक्ट होणार नाही. जुना किंवा चुकीचा उत्पन्नाचा दाखला. आता बरेच लाभार्थी काय करते की 2024चा असेल, 25चा असेल, जे उत्पन्नाचा दाखला मागच्या वर्षी काढलेला आहे ते देऊन टाकतात. तर असं करू नका. जर तुम्ही असं केलं तर तुमचा फॉर्म इथं रिजेक्ट देखील होऊ शकते. बँक पासबुक आधार लिंक नसणे. बरेच वेळा लाभार्थी तुम्ही तुमचं बँक पासबुक इनॲक्टिव्हला देता, म्हणजे त्या बँक पासबुकला आधार लिंक नसते, DBT लिंक नसते. यामुळे तुमच्या खात्यामध्ये याची सबसिडी देखील इथं लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होत नाही. तर असं करू नका. DBTवाला खातं द्या, IFSC कोड व्यवस्थित चेक करून टाका. तुम्ही तुमचं बँकेचं पासबुक अपडेट नसेल तर अपडेट करून घ्या. जातीचा प्रवर्ग म्हणजे चुकीचा प्रवर्ग इथं सिलेक्ट करणे, म्हणजे आपली जे काही कास्ट कॅटेगरी आहे यामध्ये SC असेल, ST असेल, OBC असेल, हे चुकीचे टाकलेले राहते. त्यामुळे तुमचा फॉर्म जनरलमध्ये देखील, ओपनमध्ये जाऊन रिजेक्ट देखील तुमचा फॉर्म इथं होऊ शकतो. तुमची SC असेल SC टाका, ST असेल ST टाका, ओपन असेल ओपन टाका. एकच कुटुंबातून अनेक अर्ज करणे. आता काय होते, एकाच कुटुंबातील पती अर्ज करते, पत्नी अर्ज करते, मुलांचा वेगळा अर्ज टाकून देते.
तर अशा वेळेस काय होते, तुमचा अर्ज इथं नाकारला जाते. एका कुटुंबातील एकांनाच इथं लाभ इथं मिळत आहे. आता एका रेशन कार्डवर फक्त एकाच व्यक्तीला इथं लाभ इथं मिळत आहे. जर तुमचं कुटुंब वेगवेगळं असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. ग्रामसेवकाची सही आणि शिक्का तुम्हाला घ्यायला विसरायचं नाही आहे. आता जेव्हा तुम्ही फॉर्म भरता, सही शिक्का तुम्हाला व्यवस्थित इथं घ्यायचा आहे आणि मोबाईल नंबर चुकीचा किंवा बंद नसलेला देणे. म्हणजे बरेच वेळा काय होते, तुम्ही चुकीचा मोबाईल नंबर टाकता किंवा मग चुकीचा बंद असलेला मोबाईल नंबर देऊन देता. त्यामुळे तुम्हाला SMS द्वारे सुद्धा कळवण्यात येणार नाही की तुमच्या वस्तू इथं आलेल्या आहेत, अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. याबद्दल तुम्हाला कोणतीच अपडेट इथं मिळणार नाही. यासाठी तुम्हाला चालूवाला मोबाईल नंबर इथं द्यायचा आहे. आता पंचायत समिती योजनेअंतर्गत इथं नवीन योजना जे काही इथं सुरू झालेल्या आहेत. आता या योजनेच्या संपूर्ण योजनेचा तुम्ही लाभ घ्या. आता अशाच प्रकारचे अपडेट्स आणि लॉटरीद्वारे तुम्हाला इथं कळवण्यात येतील. आता तुम्हाला कशाच्या रिलेटेड व्हिडिओ पाहिजे कमेंट करून नक्की सांगा. आता वर्षभरांमध्ये आता अर्ज निधी जे काही इथं निघते. आता योजनेच्या अंतर्गत आता वर्षभर म्हणजे हे जे पोर्टल आहे ते हमेशासाठी चालू नसते. दरवर्षी सर्वसाधारण जुलै ते ऑक्टोबरमध्ये इथे पावसाळ्यामध्ये चालू होते. त्यानंतर 2-4 महिन्यांनी तर वेबसाईट चालू होते. असं नाही की कंटिन्यू हे वेबसाईट चालूच राहिली. तर 15 ते 30 दिवसांमध्ये तुम्हाला अर्जाची मुदत इथं मिळते. त्या कालावधीमध्येच तुम्हाला इथं अर्ज करावा लागतो. आता नियम काय 2026मध्ये महत्त्वाचे नियम DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. आता अनेक वस्तूंची सरकार जे काही भांडी असेल, शिलाई मशीन देत नाही. त्याऐवजी तुम्हाला बाजारातून खरेदी करून त्यानंतर बिल अपलोड केल्याच्या नंतर ते तुम्हाला अनुदान स्वरूपामध्ये खात्यामध्ये पैसे तर जमा केले जाते. जर तुम्ही ई-श्रम कार्ड काढलेले असेल किंवा कष्टकरी असाल तर तुम्हाला इथं प्राधान्य इथं देण्यात येते. पंचायत समिती योजनेअंतर्गत अर्ज मंजूर झाला की नाही हे कसे ओळखायचे? अर्ज जमा केल्यानंतर 1 ते 2 महिन्यांनी पंचायत समिती तात्पुरती जी की इथं म्हणजे लाभार्थ्यांची यादी इथं लावली जाते. तर त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही डॅशबोर्डवरती जाऊन लगेच चेक करा. आता जे की पंचायत समिती योजनेअंतर्गत इथं ऑनलाईन अर्ज इथे सुरू झालेला आहे. काही अडचण असल्यास तुम्ही पंचायत समिती कार्यालयामध्ये जाऊन किंवा गट विकास अधिकारी यांच्याकडे माहिती घेऊ शकता. आता सर्व जिल्ह्यांमध्ये योजना सुरू नाही असं नाही. आता सर्वच योजना इथं टप्प्याटप्प्याने सुरू राहते. आता ही जी योजना आहे तर या जिल्ह्यांमध्ये सुरू झालेली आहे, जे की आपण पाहिलेलं आहे. आता जर तुम्हाला पंचायत समिती योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर लगेच अर्ज करा. महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी, गरीब कुटुंबातील नागरिकांसाठी सर्वांसाठी योजना इथं सुरू झालेली आहेत.